पावसाळ्यातला ताप, कधी घरी थांबायचं आणि कधी क्लिनिकला यायचं. याच्याबद्दल आयडिया नेहमीच जरुरी असते. पावसाळा सुरू झाला की क्लिनिक्स भरतात. कोणते कोणते ताप असतात? मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस. पण खरा प्रश्न हा नाही की ताप आलाय का? खरा प्रश्न आहे, हा ताप घरी थांबवण्यासारखा आहे की हॉस्पिटल गाठण्याची गरज आहे? आधी एक दिलासा देऊन सुरू करतो. मॅक्सिमम व्हायरल फीवर्स आर सेल्फ लिमिटिंग. सर जेवढे व्हायरल फीवर्स असतात ते स्वतःहून थांबून जातात. 3-4 दिवस अंगदुखी, ताप, अशक्तपणा आणि मग निघून जातात. अशा वेळी पॅरासिटामॉल, पुरेसं पाणी, आराम हे इनफ आहे. प्रत्येक तापाला घाबरून अँटिबायोटिक्स घेणं, सलाईन लावून घेणं हे जरुरी नाही. पण काही वॉर्निंग साइन्स आहेत. त्यांना बघितल्या लगेच हॉस्पिटल गाठणं खूप जरुरी आहे. 1. सतत उलट्या होणं की तोंडावाटे दिल्यानंतर काहीही पोटात न राहणं. 2. पोटात तीव्र दुखणं. 3. हिरड्यातून त्वचेवर रक्तासारखे ठिपके, नाकातून रक्त येणं किंवा लघवी वाटे लाल पाणी जाणं, ह्या सगळ्या गोष्टी डेंग्यूची लक्षणं असू शकतात. 4. लघवी खूप कमी होणं किंवा सारखी चक्कर येणे किंवा खूपच अशक्तपणा वाटणं. 5. गोंधळल्यासारखं वागणं किंवा झोपेतून नीट न उठणं. 6. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वासाला त्रास होणे. यामधील एक जरी साईन दिसला तर तुम्हाला लगेच हॉस्पिटल गाठायचं आहे. आणि लक्षात ठेवा, डेंग्यू सारख्या आजारामध्ये ताप उतरल्यानंतरच प्रॉब्लेम स्टार्ट होतात. म्हणून ताप गेला म्हणजे धोका गेला असं समजू नका. प्लेटलेटचे आकडे बघण्याऐवजी रुग्ण कसा दिसतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. साधा नियम: ताप औषधाने उतरतोय आणि रुग्ण एकदम चांगला दिसतोय, मग वाट पहा. पण वॉर्निंग साइन्स कोणते जरी दिसत असतील तर लगेच हॉस्पिटल गाठणं खूप जरुरी आहे. म्हणून म्हणतो, क्वेश्चन मोर, थिंक डीपर.